श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 29 भस्म महात्म्य वामदेवाख्यान। श्री गणेशाय नमः। नामधारकांनी विचारल्यावरून सिद्धांनी पुढे कथा सांगण्यास प्रारंभ केला। त्रिविक्रमांना श्री गुरु म्हणाले, भस्माचे महात्म्य मी तुम्हाला सांगतो, ते मन लावून ऐका। कृतयुगात म्हणजे फार पूर्वी वामदेव नावाचे ब्रह्मज्ञानी अत्यंत पवित्र ऋषी या पृथ्वी तलावर राहत होते। संतुष्ट, निस्पृह, भस्मधारी, जटाधारी, वल्कले धारण करणारे ते मुनी कौशारण्यात निर्जन अशा ठिकाणी संचार करीत असता तेथे एक भयंकर ब्रह्मराक्षस राहत होता। तो भुकेलेला होता। तो त्यांना खाण्यासाठी धावून आला। त्याला पाहून ते वामदेव महाज्ञानी जागीच स्थिर उभे राहिले। बरे भक्ष्य सापडले म्हणून ब्रह्मराक्षसाने त्यांना घट्ट पकडले। तो काय आश्चर्य, त्या वामदेवाच्या अंगाचे भस्म ब्रह्मराक्षसाच्या अंगाला लागले आणि त्यामुळे त्याला पूर्वजन्मीचे स्मरण झाले। त्याचे सर्व पाप जळून गेले। परिसराचा स्पर्श होताच लोहाचे जसे सोने होते तसे त्याचे जीवन पालटून गेले। त्याची भयंकर भूक आणि तहानही नाहीशी झाली। तो ज्ञानी झाला, शांत झाला आणि त्या ऋषींच्या पाया पडून विनवणी करू लागला। स्वामीजी, तुम्ही ते प्रत्यक्ष परमेश्वर आहात। मी तुम्हाला शरण आहे। माझा तुम्ही उद्धार करावा। वामदेवांनी विचारले, तुम्ही कोण आहात? या अरण्यात का हिंडता? राक्षस म्हणाला, स्वामी, तुमच्या शरीराला स्पर्श होताच मला माझे पूर्वीचे 25 जन्म आठवत आहेत। मी केलेली सर्व पापे आणि पुण्यकर्मे पण आठवत आहेत। वामदेव, 20 जन्मापूर्वीचे स्मरण असल्यास तर सांग पाहू, काय पापे केलीस ते? राक्षसाने आपले पूर्वजन्म सांगण्यास सुरुवात केली। पहिल्या जन्मात मी यवन देशात राजा होतो। मी त्यावेळी अनेक स्त्रिया भ्रष्ट केल्या। नाना जातीच्या शिकतो स्त्रियांना मी भोगल्या। मी यथेच्छ मद्यपान करत असे। पुढे मला क्षयाचे दुखणे जडले। राज्यावर शत्रूंनी स्वारी केली आणि माझे राज्य गेले। मी मरण पावलो तेव्हा यमपुरीत हजारो वर्ष हाल सोसले। मग मला यमाने प्रेतवंशात जन्म दिला। तेथे फार दुःख भोगून पुन्हा यमाकडे गेलो। त्यानंतर मला पुढीलपणे नाना योनीत जन्म आले। वाघाचा जन्म आला, नंतर अजगर, लांडगा, गावडुक्कर, सरडा, कुत्रा, कोल्हा, हरिण, ससा, माकड, मुंगूस, कावळा, अस्वल, रानकोंबडा, गाढव, मांजर, बेडूक, कासव, मासा, चोरटा उंदीर, घुबड, हत्ती आणि हा जन्म ब्रह्मराक्षसाचा आला आहे। तुम्हाला पाहताच मी भूक भागवण्यासाठी धावत आलो आणि तुम्हाला धरले। तो या भस्माचा स्पर्श झाला आणि मला हे सर्व जन्म आठवले। आपण परमेश्वरच आहात। या भस्माचा एवढा कसा महिमा आहे? त्यावर वामदेव म्हणाले, माझ्या भस्माचा स्पर्श होताच हा चमत्कार घडला, हे खरे आहे। जे महादेव ईश्वर आहेत ते या भस्माचा लेप स्वतः शरीरावर लावतात। एवढा या भस्माला मान आहे। याचा महिमा मी विशेष तो काय सांगणार, पण मी एक कथा सांगतो। त्यावरून केवढा प्रभाव या भस्माच्या ठिकाणी आहे याची तुला कल्पना येईल। वामदेव सांगू लागले, द्रविड देशात एक आचारभ्रष्ट ब्राह्मण राहत होते। त्याचे वाईट आचरण पाहून त्याच्या नातलगांनी आणि इष्टमित्र व ज्ञाती बांधवांनी त्यांना वाळीत टाकले होते। त्यांनी शूद्र स्त्रीशी विवाह केला होता। ते इतर स्त्रियांशीही व्यभिचार करत असे। ते चोऱ्या करून पोट भरत असे। ते चोरी करायला गेले असता एका शूद्राने त्यांचा वध केला
आणि त्यांचे प्रेत गावाबाहेर घाणेरड्या उकिरड्यावर टाकून दिले. तेथे एक कुत्रा बसला होता. तो भस्मात लोळला होता. त्याच्या पोटाला भस्म लागले होते. कुत्रा ते प्रेत खाण्यासाठी आला तेव्हा त्याच्या अंगाचे भस्म प्रेताला लागले. यमदूत जेव्हा त्या विप्राला नेत होते तेव्हा शिवदूतांनी ते भस्म पाहिले आणि त्यांनी त्या विप्राला सूक्ष्म देहाला यमदूतांजवळून हिसकावून घेतले व ते यमदूतांना मारू लागले. ते यमाला कळताच तो आला व शिवदूतांना रागाने विचारू लागला. तेव्हा शिवदूत म्हणाले, प्रेताच्या कपाळी भस्म लागले होते, त्यामुळे तो पावन झाला आहे. शिवांची आज्ञा अशी आहे की जे भस्म लावतात त्यांचे स्थान कैलासात आहे, यमलोकात नाही. यापुढे तुमच्या दूतांना याची सूचना द्या. ज्यांनी भस्माचा त्रिपुड कपाळी लावलेला असेल त्याची जर काही पापे झाली असतील तरी त्यांना शिवलोकातच पुढील गती मिळते. रुद्राक्षधारी भक्तांनाही शिवलोकीच गती मिळते. वामदेवाचे भाषण ऐकून राक्षस म्हणाला, तुमचे दर्शन झाले आणि मला फार पूर्वीच्या पुण्याईनेच भस्माचा स्पर्श झाला. मला आता हेही आठवत आहे की मी जेव्हा राजा होतो तेव्हा एक तळे बांधले होते व ब्राह्मणांच्या चरितार्थाची सोय केली होती. यमाकडे चित्रगुप्ताने माझे ते पुण्य सांगितले आणि 25व्या जन्मात त्या पुण्याचे फळ मिळेल असे भविष्यही सांगून ठेवले. ते आता मला सर्व आठवले आणि त्या पुण्यकर्माचे फळ म्हणून मलाही मोठे भाग्य लाभले. मला आता एवढीच इच्छा आहे की या भस्माचा उपयोग कसा करायचा त्याचा विधी मला सांगावा. तेव्हा वामदेव सांगू लागले, हाच प्रश्न मंदर पर्वतावर शिव पार्वती सर्व देवगणांसह आणि ऋषींसह वैभवाने बसलेले असताना प्रत्यक्ष सनत कुमारांनी शंकरांना विचारला होता आणि शंकरांनी भस्मधारणाचा सर्व विधी त्यांना सांगितला होता. तो शास्त्रोक्त विधी मी तुला सांगतो. शंकर म्हणाले, गोमय द्रव्य अग्नीने दग्ध करून भस्म तयार करतात. जुन्या यज्ञस्थानातील माती भस्मासहित लावावी, ती पवित्र असते. सद्योजात या मंत्राने भस्म तळहातावर घ्यावे. अग्निरीती आदी मंत्राने ते अभिमंत्रित करावे. मनस्तोके या मंत्राने ते अंगठ्याने मळावे व त्र्यंबक या मंत्राने भाळी लावावी. त्रायुषे या मंत्राने कपाळास व भुजास व शरीराच्या इतर स्थानी लावावी. त्याच मंत्रांनी कपाळावर भुवयाना समांतर व भिवया इतक्याच लांबीच्या आडव्या 3 रेषा भस्माच्या काढाव्यात. मध्यमा आणि अनामिका या बोटांनी ते लावावे. उलट दिशेने अंगठ्याने मधली रेषा काढावी. असे सांगून या त्रिपुंडाच्या देवतांची नावेही शंकरांनी वर्णन करून सांगितली. त्यात अ, उ, म आदी ओंकाराच्या मात्रा कशा असतात तेही सांगितले. सकाळ, दुपार आणि सायंकाळ अशा 3 वेळांचे महत्त्वही सांगितले. ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि यती या सर्वांनी भस्म लावावे. 4 वर्णाच्या भस्म लावण्याचा अधिकार आहे. त्यानंतर कोणकोणत्या पातकांपासून भस्म त्रिपुंड धारणाने मोक्ष मिळतो त्याचे वर्णन शंकरांनी जगताच्या हितासाठी करून सांगितले. भस्म धारण केल्याने दिव्य लोकात परमगती कोठे कोठे मिळते त्याचे महात्म्यही सांगितले. चतुर्विध पुरुषार्थ व सर्व ज्ञान प्राप्त करून भस्मधारी शिव सायुज्य प्राप्त करतो असे सांगून शंकरांनी
सनत कुमार व सर्व देवता यांना आनंद दिला. वामदेवांनी राक्षसाला भस्म अभिमंत्रून यथाविधी शरीरास लावण्यासाठी दिले आणि स्वतः मंत्र म्हटले आणि राक्षसाने त्रिपुंडू धारण केले. त्यावेळी त्या राक्षसाला दिव्य देह प्राप्त झाला आणि वामदेवाला नमस्कार करून वारंवार प्रदक्षिणा आणि वंदन करून तो तत्क्षणी तेथे गगनातून आलेला दिव्य विमानी बसून दिव्य लोकांत गेला. नृसिंह स्वामी म्हणाले, वामदेव हे शिव स्वरूपच होते. त्रयी रूप दत्तांशी त्यांचे साधर्म्य होते. जगाच्या उद्धारासाठी ते संचार करत होते. हे त्रिविक्रमा, भस्माचा व त्रिपुंड लावण्याचा असा पापनाशक प्रभाव फारच मोठा आहे. सिद्ध मुनींनी नामधारकांना असे सर्व शंकर प्रणित भस्म महात्म कथन केले. तेव्हा गाणगापुरास आणखी काय झाले ते सांगा, अशी त्यांनी सिद्ध मुनींना प्रार्थना केली. 29वा अध्याय समाप्त. धन्यवाद.